काहीतरी उगाच सांगत नाही तर होता. काय. झोपली असेल. हो ना. हा? दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. आतल्या खोलीत असेल. अरे इथे पण नाही. अरे विलास कुठे दिसत नाही. गेली. तू एक काम कर. हा? तू सोनावण्याकडे बघ. मी वरती आहे का बघतो. बर. बाई, तुम्ही आमच्या बाईला आणि मर्फीला कुठे पाहिलं? नाही हो. नाही. कमलीत आली नाही. शेवटी प्रियाने सांगितलं ते खरं ठरलं तर. तिनं बर्फीला न्यायला नको होतं. हा? आपुले नाते कुठले कसे जोडिले तुला मला नाव गावना ठाऊक तुझे तरीही लागे तुझा लळा माझ्या पुरे झाला ताळा अंत असा पाहू नको पेड्या जीवा जाऊ नको मेऱ्या जीवा जाऊ नको पैसे घ्या. मला पैसे नको. माझ्या बाळासाठी दूध हवंय. हो आणतो. किती वेळा बसून राहणार आहेस? बाहेर जाऊन जेवून या. चल. नाही, आमच्या दुकानातल्या गणूला मी सांगितलं होतं किल्ल्या घेऊन यायला. त्याला बजावलं तुम्ही लवकर यायला, अजून आला नाही तो. साहेब किल्ल्या. इतका वेळ का लागला यायला? साहेब आज मंगळवार ना, म्हणून गणपतीच्या देवळात गेलो होतो. साहेब तिकडे एक बाई होती एका लहान मुलाला घेऊन, आणि मुलाला दूध हवं होतं म्हणून जरा उशीर झाला आणून देईपर्यंत. तो मुलगा साधारण किती वयाचा होता सांगू शकशील? साधारण 4-5 महिन्याचा होता साहेब. मर्फी 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 ओरडू नकोस. हरामखोरच निघालीस. इतके दिवस तू मर्फीला जीव लावलास कशासाठी? त्याला चोरून देण्यासाठी ना? साहेब
साहेब असं बोलू नका हो. तुझ्यावर विश्वास टाकला, तुला घरच्यासारखी वागवली, त्याची परतफेड अशी केलीस. साहेब साहेब माझं ऐकून घ्या साहेब. काय ऐकायचं तुझं? काय ऐकायचं? नशीब आमचं की गाव सोडून पळून जायच्या आधीच आम्हाला सापडलीस. साहेब माझ्यावर असा अन्याय करू नका हो. अन्याय? तू जर मर्फीचा जीव वाचवला नसता तर तुला मी पोलिसांच्याच ताब्यात दिलं असतं. तर रेच्या नादीला करण्यात काय अडचण नाही, नाटकच करत राहणार. चल. साहेब माझं ऐकून घ्या. आई कधी स्वतःचं पोट चोरत नसते. हा माझ्या पोटचा गोळा आहे. माझ्या रक्ताबसाचा मुलगा आहे. काय सांगतेस तू? होय साहेब, त्याच्याजवळ राहायला मिळावं म्हणून मी तुमच्याकडे मोलकरीण म्हणून आले. पण तू हे सगळं आधी का नाही सांगितलंस? कसं सांगणार साहेब? मी बाळाला घ्यायला तुमच्याकडे आले तेव्हा तुमच्या जुन्या मोलकरीने मला चोर समजून आरडाओरडा केला. मी संकटात सापडले होते आणि बाळाला धोका होता म्हणून मी त्याला तुमच्या दारात सोडून पळाले. आणि नवरा? माझा भाऊ त्याला लग्नाच्या वेळी काही देऊ शकला नाही म्हणून त्याने मला टाकली. पण आता तो फार मोठा झालाय. मला बायको म्हणायची त्याला लाज वाटते, कारण मी शोभत नाही ना त्याला. कुठे असतो तो? नाव काय त्याचं? दिनेश? आमचा दिनेश? होय साहेब. त्या दिवशी त्यांच्या प्रियाबरोबरचा फोटो पाहिला आणि मला भोवळ आली. मी ती फ्रेम चोरत नव्हते, माझ्या आयुष्याची तुटलेली चौकट बघत होते. मला सोडती ठरवल्यावर मी घाबरले, भांबावले आणि तिथून पळाले. आता तू आमची मोलकरीण नाहीस, आमची वहिनी आहेस. यापुढे तू आम्हाला साहेब नाही म्हणायचंस. तुला आणि मर्फीला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आमच्यासारखे धीर तुझ्या पाठीशी उभे असताना तुला कोणालाही भ्यायचं कारण नाही. चल.